आकाशवाणी मुंबई केंद्र. मंडळी, आता आपण ऐकूया नीती मेहेंदळे यांचं प्रवास वर्णन कैलासपती. दक्षिण कोकणातल्या गावांचा पेहराव एकसारखा. लाल कौलं, लाल मातीचे लहान सहान रस्ते, त्यात माखलेल्या शेजार निगुतीने सांभाळणाऱ्या पाखाड्या, माडांच्या वाड्या आणि आंब्याच्या कलमी बागा, सुपाऱ्यांच्या बुंध्यांना घासत जाणारा दमट खारट सुवास. जिकडे तिकडे उकडीच्या मोदकांची माहेरं, आंबापोळी फणसपोळीची रेलचेल इथे, पोह्याच्या पापडाचा डांगर आणि मिरगुंडाचे खटाटोप गल्लोगल्ली आणि घरोघरी. आळ्या आणि कोळीवाडा एकत्र सुखेनैव नांदणारी ही शहाळ्यासारखी मधुर, फणसासारखी पोटात गोडवा बाळगून वागणारी गावं. यांच्या उदरात जैविक विविधता, मंदिर स्थापत्य आणि कला यांचा प्रचंड खजिना दडलेला आहे. अलिबागहून मुरुडकडे चालले होते. आक्षी नागाव या गोजिऱ्या जुळ्या गावांना ओलांडून पुढे आलं की समोर येतं ते एक अस्सल कोकणी थाटाचं, लाल वाटांच्या रेषांचं आणि कौलांच्या खुणांचं गाव, चौल. पण ते त्याचं आत्ताचं नाव. पूर्वाश्रमीचं चंपावती नगरी, चेऊल, चेमूल अशा अनेक नावांनी ओळखलं जाणारं, अनेक पुराणात अढळ स्थान मिळवलेलं गाव. शिलाहारांपासून पेशवाई, मराठा साम्राज्यापर्यंतचा विस्तृत इतिहास पोटाशी बाळगून आहे ते अजून. देवळांचं, पुष्करणींचं गाव. अजून एक शिरपेच म्हणून चौल हे समुद्राचं पण गाव. रेवदंड्याचा भक्कम आधार घेऊन बिलगून असलेलं, सारखं भेटून आता काहीसं परिचयाचं झालेलं, ओळखीचं हसू लागलेलं. प्राचीनत्व त्याच्या अंगाखांद्यावर रुळलेलंच. फार पूर्वी म्हणे इथे एक व्यापारी ठाणं होतं आणि चौल बंदरात या व्यापार उदिमाने चांगलीच बरकत केली होती, असा या गावाचा जाज्वल्य इतिहास आहे. साहजिक आहे, 40-50 मंदिरं एका गावात बांधणं हे समृद्धीचंच लक्षण आहे. हे सगळं मनाशी गोळा करत पावलं नकळत इथे रेंगाळली. तशी मी काही पहिल्यांदाच आले नव्हते, तरी नवलाई अजून ओसरलेली नव्हती हे खरं. गाडीतून नजरेचं जाळं जमेल तितकं दूरवर फेकायचं आणि मग उतरून त्यात अडकलेलं वेचत बसायचं. अशीच पाठीशी सॅक लावून गाडी उतार झाली. नकाशाची मार्गदर्शिका मनात एकदम फिट्ट बसलेली. तरीही रामेश्वराचा ठावठिकाणा विचारायला एका दुकानात शिरले. अशा पत्त्याच्या चौकशांमधून बरेचदा काही अद्भुत हाती लागतं हा अनुभव होताच. गावाचा स्वभाव, स्थानिक भाषेचा स्वाद आणि आसमंताची तोंडओळख व्हायला हे मला नितांत आवश्यक वाटत होतं. कोकणी माणसाचा हात काही ना काही करण्यात अखंड गर्क असतो. हा दुकानदार तसाच मानही वर न करता माझ्या प्रश्नांना शांतपणे उत्तर देत होता. त्याच्या अनुनासिक कोकणी हेलांना ऐकत होते. बोलीभाषेचा पोत जाणवत होता. माहितीचा ओघवता स्रोत मोकळेपणी वाहत होता. तिथल्या फुलापानांमध्ये, माशांच्या जातींमध्ये, खाद्यसंस्कृतीमध्ये असलेली विविधता सांगताना त्यायोगे डोकावणारा अभिमान त्याच्या बोलण्यातून ओसंडून वाहत होता. मान वळवून गावावर एक स्नेहार्द कटाक्ष टाकला आणि कुतूहलाची जागा आता सौहार्दाने घेतली. बघता क्षणी आवडत्या यादीत जाऊन बसावं असं मला हे चौल वाटत आले. आवडायचंच झालं तर काहीही आवडतं आपल्याला. कधी एखादं दगडी कमी वर्दळीचं मंदिर, कधी निर्मनुष्य पण जाणता सवरता नदीकाठ, सुट्ट्यांमधली गप्प उरलेली साधी बैठी शाळा, कधी साध्या देवळातला खास घंटानाद, सतत जाणवणारं समुद्राचं निष्ठावान सान्निध्य, वशटोल्या सुक्या मत्स्यगंधाचं अस्तित्व, असं खूप काही मनाला तात्पुरतं का असेना अपार सुख देऊन जातं. कधीकधी मात्र असं हृदयात स्थान कोरलं जायला एखादा सुंदर अनुभव पण पुरतो. ऐन माध्यान्नीची वेळ असावी ती. रामेश्वराचं मंदिर फारसं दूर नव्हतं, म्हणून आसपासच्या गल्ल्यांमधून मी निवांत भटकत होते. दाट नारळी पोफळीच्या दुतर्फा गोड पहाऱ्यातून लाल मातीत उडवण्यासारखं सुख नाही खरंच. दुकानातून बाहेर पडताना देवळांची परंपरा लाभलेलं कौतिक कानावर पडलं होतं. 40-50 लहान मोठी देवळं असलेलं चौलसारखं भक्तिभावाने ओथंबलेलं गाव पंचक्रोशीत नक्कीच नसेल. जितकी जास्त मंदिरं आणि स्थापत्याचे विशेष आविष्कार तितकी राजकीय स्थिरता आणि सुबत्ता अधिक, असं साधं गणित असतं. हे घोकत एका स्फटिकासारख्या शुभ्र विस्तीर्ण मंदिराशी येऊन थबकले. आजूबाजूला गच्च राया, रायांमधून वाहणारी अखंड गाज, या पार्श्वभूमीवर अथर्व शीर्षाची वचनं कानावर पडली आणि श्री गणेशाच्या सहवासावर शिक्कामोर्तब झालं.
चौलच्या हद्दीपासूनच प्राचीनतेचे ठसे सर्वत्र दिसू लागतात. सोंगट्या ठेवाव्या नकाशावर तशी देवळं इथली, साचे बंद आणि इथल्या मुलींसारखीच तरतरीत आणि अतिशय देखणी. एक लहान किंवा मोठं दगडी देऊळ आणि त्याच्या पुढ्यात चौरसाकृती भव्य पोखरण. कोकणभर पांघरलेली जांभ्या दगडाची माया इथेही दिसत होती गावभर. असाच एक मुखरी गणपती, पण त्याचं मुखदर्शन व्हायच्या आधी एक अनोखा गंध येऊन थडकला माझ्यापाशी. त्या गंधात अडकवून पाश खिचल्यासारखी मी देवळापाशी आपोआप पोहोचले. त्या अद्भुत रम्य सुगंधाची ओढ काही स्वस्थ बसू देईना. आतून बाहेरून देऊळ पाहिलं रेंगाळून. तो गंध तिथला स्थानिक असल्यासारखा मागे मागे राहत भुलवत सोबत करत होता. डाव्या अंगाला ते देऊळ सारून मग रामेश्वराकडे प्रयाण केलं. एका गावचा खेडूत दुसऱ्या गावच्या वेशीपर्यंत रस्ता दाखवत सोबत करतो. गंमत म्हणजे तसाच हा अज्ञात गंध मला रामेश्वराशी सोडून नाहीसा झाला आणि ते गंधाचं मायावी रूप मला जाणवलं. एखादा सुगंध अमुक एक प्रांत आपली मक्तेदारी असल्यासारखा व्यापून असतो, उदबत्तीसारखा. वाऱ्यावर सुगंधी लकेरी सोडत उदबत्तीची काळी राणी आपलं अस्तित्व सांगत असते. कधी चक्क घाटावर तिला कुणीतरी पायऱ्यांशी खोचून गेलेलं असतं, तर केव्हा एखाद्या झाडापाशी उदबत्तीचा तामझाम मांडून ठेवलेला असतो, तर कधी एखादं भोजनालय जागतं ठेवत असतात या उदबत्त्या. चौलमधलं रामेश्वराचं एवढं सर्वात प्रसिद्ध देऊळ बघत होते, त्याकरता प्रवासाला एक खास स्वल्पविराम घेतला होता. त्या 2 विशाल पोखरणी डोळ्यांसमोर असून डोळ्यात मावत नव्हत्या. शुभ्र आणि रक्तवर्णी अशा 2 रंगात रंगवलेल्या मंदिराचं अंतर्बाह्य सौंदर्य साठता साठत नव्हतं. सगळं कसं सचैल, स्थिर आणि सुरेख, पण मन अस्वस्थ होतं, रमत नव्हतं, काहीसं अलिप्त होतं, काहीतरी हरवल्यासारखं जाणवत होतं. उगाचच कसलं प्रभुत्व हे, कसली ओढ ही. मंदिराबाहेर पडले आणि काही काळ बंद झालेली ती गंधभाषा पुन्हा बोलती झाली. मला त्या सुगंधाने मोहिनीच घातली होती जशी काही. हे चेटूक काही रामेश्वराचं देखणेपण सुखानं पाहू देईना. मग पुन्हा गणपतीच्या पायरीशी शरण गेले, तोच उतारा सुचवेल अशा भावाने. नमस्कार करताना सहज डाव्या बाजूला पाहिलं. निराळच कौतिक वाट पाहत होतं माझी. उन्हाचे चटके पाय वितळवत होते. खरोखर गंधाचा माग काढत मी तशीच भारल्यासारखी बाहेर आले. अंगणात 2-3 पुरुष उंच वाढलेलं एक झाड माझी वाट बघत उभं होतं. त्याची अंतरावर गोजीरवाणी लहान लहान पानं टोकाशी गर्दी करून होती. त्यावर लक्ष वेधून घेतील अशी कवठासारखी वाटोळी फळं लगडलेली फार गमतीशीर दिसत होती आणि श्वेत गुलाबी रंगांची तळवाभर राहतील अशी त्याची फुलं केवळ मोहाचं दुकान मांडून बसलेली. काय सांगू तो देखणा संसार त्या वृक्षाचा. ती फुलं दिवाळीच्या माळांसारखी झाडावर अगदी लगडून सजवून होती. एका फुलाला हातात धरून निरखत असताना लक्कन आठवलं, अरेच्चा, हा तर कैलासपती, शिवलिंगाचं फूल हे. त्याचा डोळे खिळवून ठेवणारा फळाफुलांचा डोलारा सांभाळत तो मंदिराच्या दर्शनी बाजूच्या देखणेपणात अधिकच भर टाकत होता. अजूनच निरखून पाहून लागले आणि पिंडीसारखा फुलात एक खराच सुखरूप भाग होता. वर फणाही झालर असलेला. डोळे मिटून त्याचा गंध घेतला श्वासात खोलवर. हाच तो नादिष्ट सुवास. हळूहळू ओळख पटू लागली. कधी काळी वाचलं पाहिलेलं मनात उमटू लागलं. याची तर अनेक नावं आहेत आणि भारतभर त्याचा आणि त्याच्या गंध परिवाराचा बोलबाला आहे. त्याच्या आकारामुळे ते शंकराचं लाडकं फूल असणं हे साहजिकच आहे, पण त्याच्या त्या वाटोळ्या फळांचा उपयोग आहे, त्याच्या सालींचाही औषधी उपयोग आहे, हे गावातल्या कुणबी बायकांनी सांगितलं. कोकणातल्या दमट वातावरणात याचं रोप सहज लागतं, जोपासता येतं. मग मुंबई विद्यापीठाच्या इमारतीजवळ पाहिलेला कैलासपती आठवला. बरोबर आहे, ते कोकणच नव्हे का? त्याच्याविषयी अजून आपुलकी वाटायला लागली. गावातल्या लोकांना फार कौतुक होतं याचं. माझं ऐकून एक वृद्ध स्त्री हसली आणि म्हणाली, बायो, हा कल्पवृक्ष आहे आमच्यासाठी. नुसती फुलं काय घेऊन बसलीस गो, ती तर पूजेची. त्याची फळं, सालं सगळं औषधी आहे. पोटाच्या अनेक रोगांवर गुणकारी असलेला कैलासपतीच्या फळांचा गर हा पाळीव कोंबड्या आणि इतर प्राण्यांचं अन्नही आहे. रक्तदाबावर या फळासारखं औषध नाही. बंगालात नागकेशर, मराठीत कैलासपती, नागचाफा पण म्हणतात म्हणे याला. दक्षिणेत शिवलिंग, नागलिंग असं काय काय म्हणतात. हे सगळं समजलं आणि त्याच्याविषयी आत्मीयता वाढत गेली.
मग अधिक चौकस होऊन शोधलं तेव्हा त्याच्या अद्भुतरम्य फुलाची गंधवार्ता देशोदेशी पोचलेली समजली. इंडोनेशियापासून पार ब्राझील पेरूपर्यंत सगळे साधारण एका रेखांश खंडांवरचे रहिवासी. सगळं जुळून येत होतं. इतकं असलं तरी याचं मूलस्थान इथलं नाही हे एक आश्चर्यच. हे मूळचं दक्षिण अमेरिकेतलं बीज. गयाना देशामध्ये त्याची पहिली नोंद घेतली गेली. माझा कैलासपती म्हणजे तोफेच्या गोळ्यांसारख्या मोठाल्या फळांमुळे नाव मिळालेला कॅननबॉल ट्री अमेझॉनच्या खोऱ्यात सापडणारा जगभर प्रसिद्धी पावलेला वृक्ष आहे अशी अपूर्व माहिती मिळाली. तिथून लांबचा पल्ला गाठत श्रीलंकेत आणि पुढे बुद्ध धर्म प्रसाराच्या देवाणघेवाणीत कुठेतरी भारतात आला म्हणे. खरं खोटं याची सीमारेषा अजून अंधूक आहे. मात्र आपण भारतीयांनी त्याच्या फुलांना शिवचरणी वाहून असं काही आपलंसं केलं आहे की त्याची गाठ आता कुणीच सोडवू शकणार नाही. ओरिसात लिंगराज मंदिरात हीच फुलं वाहायचा प्रघात आहे. तिथे शिवलिंग फूल म्हणतात यांना. मी पण सोयीने शिवलिंगाचं फुलच म्हणते त्याला. या उग्रगंधी फुलांनी भारलेलं जरा विचार करून पहा. तिथे त्यांना शिवगंध स्पर्श दुरूनही नाही. मग कसला हा गंधभार? त्याच्या गंधाचा मागोवा घ्यायचं ठरवलं तर नदीच्या उगमाच्या शोधासारखं मागे मागे गेले. पार त्या लॅटिन अमेरिकेच्या साहित्यात त्या झाडाच्या चक्क कहाण्या वाचायला मिळाल्या. एकूणात त्याच्या गंधाची चर्चा तीव्रतेने झालेली दिसली आणि त्यामुळे त्याची दखल घेतली गेली हे खरं. त्या अतिशय दमट वातावरणात उगम पावलेल्या अनेक प्रजातींपैकी आपला कैलासपती कुणी पहिला नोंदवला असेल तर जीन ऑब्लेट या फ्रेंच वनस्पतीशास्त्रज्ञाने. त्याने गियाना भागात प्रचंड मोठी वर्तुळाकार फळं आणि तीव्र सुगंध असलेली फुलं ही त्याची खास लक्षणं नोंदवली. त्याने झाडाला शास्त्रीय नावही कोरुपिता गियानेसिस हे गियाना भागावरून दिले. शिवपुराणात सापडलेलं मल्लिका पुष्प हे या झाडाचं अजून एक सुंदर नाव आहे. शिवाला हे फूल कसं प्रिय आहे आणि उपासकाने हे शिवाला अर्पण केल्यास त्याला लाभदायी ठरतं अशा अर्थाचे संस्कृत संदर्भ पण पुराणात सापडतात आणि त्याच्या प्राचीनत्वावर मोहर उमटते. गयानामधली एक गमतीशीर लोककथा आहे. स्वर्गातले दूत काही काळ पृथ्वीवर देवाने राहायला पाठवले होते. पृथ्वीवर सर्व काही आलबेल आहे का हे बघायला. ठराविक काळासाठी आलेले हे यक्ष वेळेत परतले, पण त्यातला एक मागे राहिला. का? तर तो एका गंधभ्रमामध्ये अडकला. तोच हा कैलासपती, म्हणून यक्षवृक्ष. किती सुंदर आहे ना हे. आणि हे वाचून मीही तो यक्ष अनुभव घेतला या जाणीवेने फार अप्रूप वाटलं. जगाच्या एका कोपऱ्यात उंच उंच वृक्षराईत अमाप आढळणारं एक फुलझाड आपल्या भारतातल्या देवळात आपल्या देवालयात पवित्र मानलं जातं. मला तर हे केवळ अद्भुत वाटतं. सोनचाफ्याच्या फुलांना अत्तरात गंधबद्ध करणाऱ्यांनी या फुलालाही करावं खुशाल. पण त्यामागे भारलेली माणसं आणि त्यांनी केलेला पाठपुरावा यातही एक मस्त गंमत आहे महाराजा. त्यांनी तो अनुभव घ्यावाच म्हणेन मी. लाल मातीने मला दिलेल्या अनेक अनमोल अनुभवांपैकी हा एक तीव्र मध्यमातला हृदयस्थ अनुभव. आणि लाल मातीशी नातं जुळायला अशी गोड निमित्त पुरतात मला. खरंच लाल मातीने अचानक समोर आणून उभी केलेली अशी 7च्या पटीत आश्चर्ये माझ्या अनुभवांमध्ये रुजू झाली आहेत हे माझं सौभाग्यच. आणि त्यासाठी तिची आजन्म ऋणी राहणं मान्य आहे मला. चालून मळत गेलेली लाल वाट मागे वळून पाहता ठसे उमटवत जाताना दिसते. काही काळ तरी ते ठसे ती सांभाळत असावी, मग पुसतही असेल. नव्या सुविचारांसाठी फळा पुसून ठेवावा तसं. मात्र या लाल वाटांच्या फिरस्तीत गंधाचं गारूड करणारा कैलासपती माझ्यापुरता तरी ठळक आठवणींमध्ये कैद झालाय. मंडळी, आत्ताच आपण ऐकत होतात नीती मेहेंदळे यांचं मनोगत कैलासपती. ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्राची निर्मिती होती.